बी एड ॲडमिशन 2026-27 तर निकाल लागलेला आहे, स्कोर कार्ड मिळालेले आहेत. तर कॅपराऊंड प्रोसेस कधी सुरू होणार आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन कधी करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जे 10 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. तर बघू शकता आणि बी एडची जी साईट आहे म्हणजे कॅपराऊंडची, ज्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे ती साईटसुद्धा उपलब्ध झालेली आहे. म्हणजे कोणत्याही वेळी आपल्यासाठी कॅपराऊंड रजिस्ट्रेशन हे सुरू केले जाऊ शकतात. कारण बघू शकता ॲडमिशन इयर 2026-27 कॅपराऊंड, ठीक आहे. आणि यावरती जर आले तुम्ही तर बघू शकता जिथे जिथे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे त्यावरती न्यू लिहून आलेलं आहे, बघू शकता. आणि LLBचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले बघू शकता. बी एडवर सुद्धा न्यूचं ऑप्शन आलेलं आहे. आणि जर बी एडला क्लिक केलं तर बघू शकता कॅपराऊंडचं पेज ज्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे संपूर्ण पेज रेडी आहे. आणि ॲडमिशन म्हणजे कॅन्डिडेट लॉग इनचं सुद्धा ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन कोणत्याही वेळी सुरू केलं जाऊ शकते. कारण की अजूनपर्यंत जे ॲडमिशन शेड्यूल आहे हे उपलब्ध झालेलं नाही आहे, परंतु होऊन जाणार. आणि यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ही लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ते 10 डॉक्युमेंटची लिस्ट आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स एकदा समजून घ्या, कारण की रजिस्ट्रेशन उद्यासुद्धा सुरू केले जाऊ शकतात त्यामुळे. तर बघू शकता अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्ही बघा, ठीक आहे. बघा, सर्वात प्रथम लागेल तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म. अप्लिकेशन फॉर्म कोणता? CETचा, जो तुम्ही स्टार्टिंगला भरलेला होता. तर तो फॉर्म आपल्याला या फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर CETचे स्कोर कार्ड, म्हणजे जे आता निकाल लागलेला आहे, तुम्ही जे तुमचे रिझल्ट बघितलेला आहे, किती मार्क्स मिळालेले आहे, ते स्कोर कार्डसुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बघू शकता एक डॉक्युमेंट्स लागेल तुम्हाला 3 नंबरचं कोणतं आहे? डोमिसाईल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट देऊ शकता, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता. क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट द्यावे लागेल. त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी द्यायचं काम पडणार आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे कास्टवाल्या विद्यार्थ्यांना. तर तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये येत असाल तरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओपन EWSला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. त्यानंतर बघू शकता यामध्ये SSCची मार्कशीट लागेल तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर जर SSC तुमची CBSE बोर्ड किंवा मल्टिपल अटेम्प्ट म्हणजे 1-2 वेळा दिलेली असेल, पास नसेल झाले, सब्जेक्ट बॅक असेल, तर त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा जो व्हिडिओ असेल तो आपण स्पेशल देऊ, कारण की भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जाणार जर यासोबत जर आपण संपूर्ण माहिती वन टाईम दिली तर. त्यानंतर 12वीची मार्कशीट लागेल. सेम यांच्यामध्ये सुद्धा तसंच CBSE असेल तरी तुम्हाला कन्व्हर्जन लागेल आणि मल्टिपल अटेम्प्ट असेल तरीसुद्धा तुम्हाला लागेल. परंतु जर तुम्ही वन टाईम पास असाल, एकाच वेळेस पास झाले असेल, तर तुम्हाला कन्व्हर्जन लागणार नाही 10वी आणि 12वीसाठी फक्त. क्लिअर? त्यानंतर बघा अपार ID आहे, तर आपण ऑलरेडी लिंक केलेले असल्यामुळे हे तुम्हाला टाकायचं काम पडणार नाही. त्यानंतर बघा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. आता तुम्ही म्हणसाल सर आमचं तर फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन टाकायची गरज नाही आहे. समजा तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन टाकलं समजा कॅप रजिस्ट्रेशनमध्ये, तर तुम्हाला जेही तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासुद्धा मार्कशीट लागणार आहे. क्लिअर? तर तुम्हाला सेमिस्टर असेल तर 6 मार्कशीटा लागणार आहे डिग्रीच्या, आणि त्यासोबत एक लागणार तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट. PG केलेली असेल, सेमिस्टर असेल तर 4 मार्कशीट लागेल आणि एक लागेल कन्व्हर्जन सर्टिफिकेट. अशी तुम्हाला एक PDF बनवावी लागेल आणि ती PDF कंबाईनवाली PDF इथे तुम्हाला अपलोड करावी लागेल. कशामध्ये? ग्रॅज्युएशनमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी असेल की जो इयरली पॅटर्नमध्ये पास झालेला असेल, ठीक आहे, तर इयरलीमध्ये जरी पास झालेले असाल तुम्ही तरी काही घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला फक्त 3 मार्कशीट लागेल डिग्रीच्या 3 वर्षाच्या आणि एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट, अशी 4ची एक PDF बनवावं लागेल आणि ग्रॅज्युएशनमध्ये ॲड करावी लागेल. आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर, आणि ते सुद्धा इयरली असेल तर 2 मार्कशीटा 2 वर्षाच्या प्लस एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट, असे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला कंबाईन करून अपलोड करावे लागेल, ठीक आहे. अशा प्रकारे हे 10 डॉक्युमेंट्स आहे. विद्यार्थ्यांनी 10 डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, कारण की कॅपराऊंड रजिस्ट्रेशन कोणत्याही वेळी सुरू केले जाऊ शकतात, ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ की ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल, जसं की आता हे कन्व्हर्जनचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर त्याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येणार. त्यामध्ये तुम्ही तुमचे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे 10वी 12वी संपूर्ण माहिती देऊ आपण. त्याप्रकारे तुम्ही जे एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटसोबत अटॅच करून अपलोड करा, ठीक आहे. आणि फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच देण्यात येणार. आणि यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल, कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार.
तर बी एड ॲडमिशन 2026-27 जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.